आणि आपण यावेळेला पुढचा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत. पुढचा जो भाग आहे तो यावेळेला आपण शिकणार आहोत आणि पुढचा आपला सब विषय आहे. पुढचा आपला सब विषय आहे तो आहे बाळाच्या येण्यामुळे होणारे बदल समजून घ्या. पुढचा भाग आहे बाळाच्या येण्यामुळे होणारे बदल समजून घ्या. आता बाळ ज्यावेळेला कुटुंबामध्ये जन्माला येतं, त्यावेळेला अनेक बदल त्या कुटुंबामध्ये होत असतात आणि हेच बदल त्या बाळाच्या आई-वडिलांनी जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे? हे जे बदल आहे, जे बाळाच्या परिवारामध्ये जन्माला आल्यामुळे झालेले आहे, ते बदल बाळाच्या आई-वडिलांनी समजून घेतले पाहिजे. परंतु आपण पाहतो, की ज्यावेळेस परिवारामध्ये बाळ जन्माला येतं आणि बाळ जन्माला आल्यानंतर अनेक जे बदल परिवारामध्ये झालेले असतात, त्या बदलांना बाळाच्या आई-वडिलांनी समजून घेतलेलं नसल्या कारणामुळं त्यांच्यामध्ये चिड होते. त्यांच्यामध्ये वाद-विवाद होतात. त्यांच्यामध्ये एकमेकांना नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या अनपेक्षित बोलल्या जातात. आणि हे जे आहे आज वर्तमान समयात परिवारामध्ये घडत असताना आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून आज आपण हा जो मुद्दा आहे, बाळाच्या येण्यामुळे होणारे बदल समजून घ्या, हा आपण काय करत आहोत? शिकत आहोत. आणि अशा प्रकारचे जे विषय आहेत, हे शिकण्यासाठी आपल्याला अतिशय तत्पर असणं गरजेचं आहे. हे जे विषय तुमच्या समोर गेल्या अनेक दिवसांपासून शिकवलं जात आहे, याची नोट्स लिहिणं गरजेचं आहे. याचं ज्यावेळेस तुम्हाला पवित्र शास्त्रातील काही वचनं तुम्हाला वाचण्यासाठी सांगितले जातात, त्यावेळेला त्या वचनाच्या खाली पवित्र शास्त्रामध्ये अ, एक एक लाईनने त्या ठिकाणी ते वचन अधोरेखित करणं गरजेचं आहे. तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला ते लिहिणं देखील गरजेचं आहे. आणि हे जे हे जे शिक्षण आहे, हे जर तुम्ही जर अतिशय मन लावून जर याकडे लक्ष दिलं आणि हे समजून घेतलं, तर तुम्हाला याचा फार फायदा होईल आणि इतरांना देखील फायदा व्हावा या अनुषंगाने तुम्हाला दुसऱ्यांना सल्ले देखील देता येतील. आणि म्हणून हे मन लावून शिकणं फार गरजेचं आहे. आणि आपण पवित्र शास्त्र काय म्हणतं, ह्याविषयी आज आपण काय करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत. आपला विषय आहे बाळाच्या येण्यामुळे होणारे बदल समजून घ्या. आता हे बदल जे आहे ना, हे फक्त आईने समजून घ्यायचे नाहीये, तर वडिलांनी पण समजून घ्यायचे आहे. आणि ते कोणते बदल आहे, हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. त्यासाठी आपण वचन वाचूया. 1 करीन 13वा अध्याय आपण काढू आणि 4 आणि 5 हे वचन आपण वाचणार आहोत. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 1 करीन 13वा अध्याय 4 आणि 5 हे वचन आपण वाचणार आहोत. 1 करीन 13वा अध्याय 4 आणि 5 वचन. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपण पाहतो, वचन सांगत आहे प्रीती सहनशील आहे. प्रीती दयाळू आहे. तसंच प्रीती स्वार्थी नाहीये किंवा प्रीती चिडत नाही. आता ज्यावेळेला तुमच्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला येतं, त्या वेळेला खऱ्या अर्थाने
त्या बाळाच्या आई वडिलांमध्ये जे स्वभाव प्रामुख्याने दिसले पाहिजे ते पवित्र शास्त्र या ठिकाणी आपल्याला काय करत आहे, शिकवत आहे. अनेक वेळा बाळाच्या परिवारामध्ये आगमनामुळे झालेला जो बदल आहे त्या बदलामुळे फार चिडचिड होतं किंवा त्या बदलामुळं सर्व ज्या गोष्टी आहे त्या व्यवस्थितरित्या हाताळता येत नाही. आणि पवित्र शास्त्र आपल्याला या ठिकाणी अतिशय गांभीर्यतेने आपल्याला आपल्या स्वभावाला घेऊन काही महत्वाच्या गोष्टी काय करत आहे, शिकवत आहे किंवा सांगत आहे त्या करण्यासाठी. आपण काही लिखाण काम करणार आहोत आणि हळूवारपणे हे तुम्हाला सांगितलं जाईल. आणि जर काही राहून गेलं तर मग आपल्या ग्रुपमध्ये लिंक टाकण्यात येईल, त्यावरती क्लिक करा आणि आजचा जो संदेश आहे, शिक्षण आहे ते तुम्ही ऐका आणि मग आपले जे नोट्स आहेत ते तुम्ही लिहून घ्या आणि ते कव्हर करा. नाहीतर ब्रदर सुभाष आहे ते आपल्या ग्रुपमध्ये पीडीएफ नियमितपणे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत आहे. त्यातून तुम्ही ते आपली जी नोट्स आहेत ती तुम्ही लिहून पूर्ण करू शकता. काही लिखाण काम आपण करणार आहोत. नव्याने आपण काही लिखाण काम आपण करणार आहोत. नव्यानेच आई झाल्यामुळे साहजिकच तुमचे सगळे लक्ष तुमच्या बाळावर असेल. नव्याने आई झाल्यामुळे साहजिकच तुमचं लक्ष तुमच्या बाळावर असेल. पण यामुळे आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे असे पतीला वाटू शकते. कशामुळे? आता बाळाचा जन्म हा त्या वैवाहिक जोडप्यांकरता, लक्ष द्या, बाळाचा जन्म त्या वैवाहिक जोडप्यांकरता फार मोठी आनंदाची बाब आहे. फार मोठी आनंदाची काय आहे ती बाब आहे. आणि बाळाकडं लक्ष देण्यामध्ये आई जी आहे ती फार व्यस्त असते. आणि ती व्यस्त का असते? कारण नव्यानच ती आई झालेली आहे. आणि बाळाकडं ज्यावेळेस ती लक्ष देत असते त्यावेळेला एकीकडं ती आपल्या पतीकडं दुर्लक्ष करत असते. हे समजून घ्या. कारण पतीला ह्या गोष्टींची जाणीव होत असते की आपल्याकडं दुर्लक्ष जे आहे ते केल्या जात आहे. आणि दुर्लक्ष हे पतीच्या बाबतीमध्ये केल्या जात असल्या कारणामुळं ह्या गोष्टी पतीला समजून येतात. ह्या ज्या गोष्टी ह्या पतीला समजून येतात. तेव्हा त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे पत्नी आई झाला असल्या कारणामुळे विसरून जाते. आणि लक्ष द्या, परिवारामध्ये राहत असताना प्रत्येकाकडं लक्ष देणं हे गरजेचं आहे. परंतु प्रत्येकाकडं लक्ष जर दिलं जात नाहीये तर अशा वेळेला कोणत्या कोणत्या प्रकारे आपण ती जी सिच्युएशन आहे किंवा जी समस्या आहे तिला हाताळलं पाहिजे हे देखील समजण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्राच्या भरोशालायक तत्वांची काय आहे, गरज आहे. आता नव्यानेच आई झाला असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्या बाळाकडं खूप लक्ष दिलं आणि हे साहजिक आहे. लक्ष देणं लक्ष दिलंच पाहिजे आणि हे साहजिक आहे. परंतु एकीकडं पतीच्या ज्या भावना आहेत त्या भावनांकडे देखील पत्नीचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि मोस्टली अनेक वेळा असं होतं
की पतीकडं हे दुर्लक्ष केलं जातं आणि सर्वात जास्त जे लक्ष आहे ते नवीन जन्मलेल्या त्या बाळाकडे जे आहे ते दिलं जातं आणि मग पतीला हे वाटू लागतं की आपल्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे. तर आता आईला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे किंवा पत्नीला ही गोष्ट समजण्याची गरज आहे की बाळाबरोबरच आपल्याला आपल्या पतीकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे आणि हेच ते विसरून जातात. बरोबर आहे की नाही? चर्च ह्या गोष्टी परिवारामध्ये होतात की नाही होत? ह्या गोष्टी परिवारामध्ये होतात. होतात. ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेला सर्वात जास्त लक्ष त्या बाळाकडे दिलं जातं आणि पतीकडं दुर्लक्ष होतं आणि तुम्हाला त्याची गरज आहे आणि तो सुद्धा बाळाची काळजी घेऊ शकतो हे समजण्यास तुम्ही सहनशीलतेने व दयाळूपणाने त्याला मदत करू शकता. अनेक वेळा नव्याने आई झाल्या असल्या कारणामुळं आपल्यामध्ये अनेक गैरसमज असतात आणि ते गैरसमज असे असतात की आपला पती बाळाला सांभाळू शकत नाही किंवा आपला पती बाळाकडे लक्ष देऊ शकत नाही किंवा आपल्या पतीला आपल्या बाळाला जे आहे त्याला त्याला पकडता येऊ शकत नाही. म्हणजे अनेक असे जे गैरसमज आहे पतीबद्दल पत्नीच्या मनामध्ये जे आहे ते येऊ शकतात किंवा असू शकतात. परंतु अशा वेळेला तुम्ही एक गोष्ट आपल्या परिवारामध्ये आपल्या पतीच्या संदर्भात करणं गरजेचे आहे ती ही की जशी आपण आपल्या लेकराची काळजी घेतो तशीच आपला पती देखील आपल्या बाळाची काळजी घेऊ शकतो. ह्या गोष्टी ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे त्या आईकरता. आणि ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला समजतात त्यावेळेला तुम्ही आपल्या आपल्या पतीबरोबर ह्या विषयामध्ये माईक बंद ठेवा कृपा करून. लक्ष द्या. ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की पत्नीने तिची जी जबाबदारी आहे बाळाची काळजी घेण्या संदर्भाची ती आपल्या पती बरोबर शेअर केली पाहिजे. परंतु सहजासहजी अशा गोष्टी परिवारामध्ये होत नाही आणि सर्वात जास्त जे लक्ष आहे ते बाळाकडं दिल्या असल्या कारणामुळं पतीला हे वाटू लागतं की आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि मग त्यामुळं अनेक गोष्टी ज्या आहे त्या पती पत्नींच्या नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण करण्याकरता आलेले आपल्याला पाहायला भेटतात. आपण आपल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे आनंद जो आहे तो कायमस्वरूपी टिकून ठेवू शकतो ह्या गोष्टी समजण्याकरता प्रीती एकमेकांच्या ठायी असणं गरजेचं आहे. कारण प्रीतीमध्ये सहनशीलता आहे. एकमेकांच्या ठायी दयाळूपणा असणं फार गरजेचं आहे. कारण त्याद्वारे परिवारामध्ये अनेक ज्या गोष्टी आहे नातेसंबंधाच्या बाबतीमधल्या त्या सुरळीत चालत असतात आणि आपण पाहतो
की अनेक वेळा जो स्वार्थी स्वभाव असतो परिवारातील व्यक्तींमध्ये, तो स्वार्थी स्वभाव केवळ स्वतःविषयीच जो आहे तो विचार करण्याकरता स्वतःच स्वतःला प्रवृत्त करत असतो. आणि म्हणून प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. आपण आपल्या स्वतःचा विचार करत असताना आपल्या घरामध्ये अनेक लोक आहेत, त्यांचा देखील विचार करणं हा तितकाच महत्वाचा भाग आहे जितका आपण आपल्या स्वतःचा विचार करत असतो. आणि मग अनेक वेळा ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेला अनेक बदल हे परिवारामध्ये घडत असतात. त्यापैकी एक बदल आपण पाहिला की नव्याने आई झालं असल्या कारणामुळं सर्वात जास्त लक्ष जे आहे ते आई त्या बाळाकडे देत असते आणि त्यामुळं पतीकडे जे आहे ते दुर्लक्ष होतं. आणि अशा प्रकारे तुमच्या परिवारामध्ये दुर्लक्ष हे कोणत्याही व्यक्तीकडं होता कामा नये, म्हणून तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये अनेक गोष्टींकडं बारकाईने लक्ष देऊन त्या हाताळण्याकरता स्वतःला ह्या भागामध्ये तयार करणं गरजेचं आहे. आपण पहिले करीन 13, 4 आणि 5 वाचलं त्यानुसार. तर आपण एकमेकांचं सहन करणारे असलं पाहिजे परिवारामध्ये राहत असताना. आपण एकमेकांवरती दया करणारे आपण असलं पाहिजे. एकमेकांना दयाळू स्वभाव आपण दाखवला पाहिजे. आपण परिवारामध्ये राहत असताना कोणत्याही विषयाला घेऊन खूप अधिक खूप अधिक चिडचिड जे आहे ते करता कामा नये, किंवा आपण परिवारामध्ये राहत असताना स्वार्थी जीवन जगू नये. आज वर्तमान समयामध्ये अनेक परिवारामध्ये आपसामध्ये प्रीती नाहीये, आपसामध्ये सहनशीलता नाहीये. कलसीकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहिलं होतं की कोणत्या गोष्टी देवाने आपल्याला परिधान करण्यासाठी सांगितल्या. आणि ह्या ज्या गोष्टी आहे आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी परिवारातील इतर सदस्यांना दाखवणं गरजेचं आहे आणि देव देखील ह्या गोष्टींची अपेक्षा आपल्याकडनं जे आहे ते करत असतो. आणि म्हणून आपण परिवारामध्ये राहत असताना अतिशय आपलं कुटुंब आनंदित नेहमी राहील ह्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट करणं गरजेचे आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये 1 पेत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे, 1 पेत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे 7वं वचन आहे ते यावेळेला आपण काढणार आहोत. आणि जर कुणाला भेटलं असेल तर ते वाचण्यासाठी मदत करा. 1 पेत्र 3रा अध्याय आणि 7वं वचन. पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्री बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयांचा जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. व्हेरी गुड. आता या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगत आहे की पतींनो, आपल्या पत्नींना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्या वेळेला समजून घ्यायचं आहे आपल्या पत्नीला, पतींनी? ज्या वेळेला बाळाला आईची गरज आहे, तर साहजिक आहे की त्यावेळेला पत्नी ही एकीकडे आई पण आहे. आणि त्या अनुषंगाने तिला बाळाची काळजी घेण्याकरता त्या बाळाकडं अधिक जास्त लक्ष द्यावं लागेल, कारण ती नव्याने आई झालेली आहे. तो आनंद आहे. आणि पत्नीने पतीने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. अनेक परिवारांमध्ये ह्या गोष्टी पती
पत्नीच्या बाबतीमध्ये असमजदार असल्या कारणामुळे वाद उत्पन्न होतात किंवा चिडचिड होते किंवा आपण पाहतो की मनमुटाव होऊन जातो आणि अशा प्रकारे वर्तमान समयामध्ये सहज नातेसंबंधामध्ये दुरावा हा अपरिपक्वतेमुळे येत असतो आणि म्हणून परिवारामध्ये पती पत्नी या नात्याने, आई वडील या नात्याने तुम्ही जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टींमध्ये परिपक्व होणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर तुमच्या परिवारामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये जर परिपक्व जर असाल तर तुम्हाला सहज तुमच्या परिवारातील समस्यांवरती काम करता येऊ शकतं आणि त्या समस्येला तुम्ही सहज बाजूला करून तुमच्या परिवारामध्ये आनंद कायम स्वरूपी टिकवून ठेवू शकतात. पण आज अनेक जोडप्यांना, आज अनेक आई वडिलांना, आज अनेक पती पत्नींना आपल्या जीवनातील समस्येवरती काम करता आलं नाही आणि त्यामुळं त्यांची रोज भांडणं होतात. त्यामुळं त्यांची रोज चिडचिड होते. त्यामुळं त्यांची रोज अरेरावी होते. होते की होत नाही? चर्च, तुम्हाला काय वाटतं? होत असत बघा ना. आणि ह्या गोष्टी परिवारामध्ये का होतात माहिती का? अपरिपक्वता आहे. पती पत्नीला समजून घेत नाहीये आणि पत्नी पतीला समजून घेत नाही. उदाहरणार्थ, जर बाळ रडत आहे आणि बाळ का रडत आहे हे समजून घ्यायचं असेल तर आईला त्या बाळाकडे जावं लागेल आणि पतीला ही गोष्ट समजत नसेल तर पतीला देखील ही गोष्ट समजून सांगण्याकरता पत्नीने, आई या नात्याने बापाला ती गोष्ट दाखवणं गरजेचे आहे की आता हा का रडतो? कारण ह्याने शी केली आहे. हा का रडतो? कारण त्याला भूक लागली आहे. हा का रडतो? कारण ह्याला, म्हणजे विचार करा, प्रत्येक गोष्ट पतीला समजते असं नाहीये. तर पतीला ही गोष्ट समजून सांगणं फार गरजेचं आहे आणि ही गोष्ट पतीला तुम्ही समजून सांगण्याकरता तुमच्यामध्ये सहनशीलता असणं फार गरजेचं आहे. कारण चिडचिड होते अनेक वेळा. अनेक वेळा पत्नी एखादं काम हे बाळाकडे जास्त लक्ष देत असल्या कारणामुळं करणं राहून जातं आणि मग पतीची चिडचिड होते. त्यावेळेला पत्नीची भूमिका ही आहे की पतीला समजून घ्यायचं आणि पती बरोबर दयाळूपणाने वागायचं आणि नेक्स्ट टाइम पतीला तुम्ही ज्या गोष्टी करतात ना त्या करण्याकरता त्याला सांगणं आहे. उदाहरणार्थ, बाळाला घेऊन फिरणं आहे, बाळासोबत खेळणं आहे किंवा बाळाला फिडिंग करणं आहे, चारणं आहे बाळाला किंवा बाळासोबत, म्हणजे लक्ष द्या, हे अशाने होईल काय माहिती का? अशाने तुमच्या नातेसंबंधामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दूर होतील. आज अनेक नातेसंबंधामध्ये पत्नीने किंवा पतीने आपल्या मनामध्ये एकमेकांविषयी गैरसमज पाळून ठेवलेले आहे आणि म्हणून ते एकमेकांसोबत इतकं आनंदात जे आहे ते राहू शकत नाही. दैवाचं वचन सांगतं की पत्नीने आणि पतीने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, विशेषतः पतीने. कारण नव्याने आई झालेली आहे, त्यानंतर तो जो आनंद आहे तो फार मोठा आहे आणि नव्याने आई झाला असल्या कारणामुळं बाळाकडं लक्ष तर द्यावं लागेलच, परंतु बाळाकडे लक्ष देत असताना एक गोष्ट समजून घ्या की बाळाकडे लक्ष देत असताना बराच वेळ बाळाकडे लक्ष देण्यामध्ये खर्च होऊन जातो, बराच वेळ.
पण ह्या वेळेमध्ये एक गोष्ट होत आहे ती ही की पतीला असं वाटत आहे की माझ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुमच्या नातेसंबंधामध्ये दुर्लक्षित गोष्टी होता कामा नये म्हणून तुम्ही तुमच्या प्रत्येक नातेसंबंधामध्ये काम करणं गरजेचं आहे, ते मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहतो की पत्नीला समजून घेण्याकरता पवित्र शास्त्र सांगत आहे. का माहिती का? कारण तुमच्या पत्नीची बरीच शक्ती काळजी घेण्यामध्ये खर्च होईल हे समजून घ्या. आणि तसंच आहे. अनेक वेळा एकीकडे घरचं काम आहे. घरामध्ये कोणते कोणते काम करावे लागतात पत्नीला? सांगाल का तुम्ही? कोणते कोणते काम आहे? एक एक करून. सर्वांनी बोलायचं आहे. जर तुम्हाला सांगता येत असेल तर. कोणते कोणते काम घरामध्ये करावे लागतात? बरेचसे काम आहे जे जसं स्वयंपाक आहे, कपडे धुणे आहे किंवा घरकाम आहे, बरंच काम पतीला करावं लागतं. ओके, व्हेरी गुड. आणखीन? वेळेवर काळजी घेणं आणि प्रत्येकाची गरजेच्या वेळेस प्रत्येक वस्तू देणं. व्हेरी गुड. आणखीन? कोणते कोणते काम घरामध्ये करावे लागतात स्त्रीला? सर्वांची काळजी घेणे, कोणी आजारी असतं Very त्याच्याकडे good. लक्ष सर्वांची काळजी घेणं. देणे, घरातील काम काळजी घेणं कोणत्या बाबतीमध्ये? आजारी वगैरे असल्यावर जास्त काळजी घ्यावी लागते. ओके, आजारी असतं तर काळजी घ्यावी लागते. हो, काळजी घ्यावी लागते, परंतु कशी? कशी एक्सप्लेन करा. कसे म्हणजे टायमावर जेवण द्यायचं, टायमावर औषध द्यायचं टायमावरती आणि जेवण देणं आहे, टायमावरती औषध देणं आहे. ओके, ह्या दोन प्रत्येक गोष्टी आहेत. विचारपूस करणं, बरं वाटतं नाही विचारपूस वाटत. करणं आहे, बरं वाटतं नाही. ओके, व्हेरी गुड. आणखीन? कपडे धुवावे लागतात का? हो झाडू मारावे लागतं का? हो पुसावं लागतं घर पूर्ण? हो स्वयंपाक बनवावा लागतो का स्वयंपाक? हो स्वयंपाकामध्ये किती वेळ स्वयंपाक बनवावा लागतो दिवसभरामध्ये? 3 वेळा 3 वेळा स्वयंपाक बनवायचे. भांडे किती वेळेस धुवावे लागतात? भांडे किती वेळेस धुवावे लागतात? फॅमिली जेवल्यानंतर भांडे उठतात ना? फॅमिली ओके, मोठी असली तर दिवसभर असतं आणि फॅमिली छोटी असली की 2 ते 3 वेळा. ओके. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काम करावं लागतं? कपडे जर सुकत टाकलेले आहे तर ते घरात आणून घडी करून ठेवणं. अजून काय आहे? अजून काय काय कामं करावी लागतात? भाजीपाला आणणं, साफ करणं. भाजीपाला आणणं आहे. व्हेरी गुड. भाजीपाला आणणं. ओके, भाजीपाला. अच्छा, व्हेरी गुड. आता लक्ष द्या, हे सर्व काम घरातील कोणत्या व्यक्तीला करावं लागेल? पुरुषाला की स्त्रीला? स्त्रीला. बघा दोघांना. तुम्ही. हे जे काम आहे, भांडे धुण्याचं असेल किंवा स्वयंपाक करायचा असेल किंवा झाडू मारायचा असेल किंवा घर पुसायचं असेल किंवा म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. तर सर्वात जास्त काम हे परिवारामध्ये कोणत्या व्यक्तीला करावं लागतं? पत्नीला. पत्नीला करावं लागतं. व्हेरी गुड. आता हे काम पत्नी करत असताना तिची खूप शक्ती खर्च होते की नाही होत? ती रोबोट नाहीये. पत्नी रोबोट नाहीये. हे तर आपण फक्त काही कामांची यादी आपण या ठिकाणी बोलून दाखवली, पण याच्या व्यतिरिक्त अनेक कामं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अनेक कामं आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पतीने आपल्या पत्नीला समजून घेतलं पाहिजे. कोणत्या बाबतीमध्ये? की घरची कामं करत असताना तिचा बराच वेळ जो आहे तो ते काम करण्यामध्ये जातो आणि त्यामध्ये तिची शक्ती खर्च होते.
तिची शक्ती जी आहे ती खर्च होते. आणि ह्या गोष्टी जर पतीला जर समजल्या तर पतीच्या मनामध्ये पत्नीविषयी कुठल्याही प्रकारचा गैरसमज, माझ्याकडे दुर्लक्ष केलं जातं याविषयीचा जो आहे तो होणार नाही किंवा येणार नाही. म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की अपरिपक्वतेमुळं अनेक वेळा नातेसंबंधामध्ये वाद विवाद उत्पन्न होतात. अपरिपक्वतेमुळं अनेक वेळा पती पत्नींमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होतं, वादाचं वातावरण जे आहे ते निर्माण होतं. आणि म्हणून तुम्ही तुमच्या नात्याला घेऊन तुमच्या कौटुंबिक जीवनात तुमच्या लोकांसोबतच्या नातेसंबंधात परिपक्व असणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्यावरती प्रीती करा, तुम्ही त्यांच्यावरती दया करा, तुम्ही त्यांच्यासोबत निस्वार्थीपणाने त्यांच्यासोबत वागा, तुम्ही त्यांचं सहन करा, तुम्ही त्यांना सांभाळून घ्या, तुम्ही तुम्ही त्यांना अप्रिशिएट करा, त्यांच्या कामाचं कौतुक करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये काम करणं फार गरजेचं आहे. कारण बदल का झाला माहिती का? लग्न झाल्यानंतर हा बदल लगेचच नाही झाला. 2-4 वर्षानंतर, मे बी 2 वर्षानंतर, मे बी 1.5 वर्षानंतर लेकरू जन्माला येतं. आणि मग त्याच्यानंतर तो बदल आहे. त्याच्या अगोदर तो बदल नव्हता. आणि म्हणून बाळाच्या आगमनानंतर हा बदल झालेला आहे ना, तर ह्या बदलामध्ये कशा प्रकारे आपण एकमेकांसोबत राहिलं पाहिजे हे शिकणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला पवित्र शास्त्र जे आहे त्याचं अध्ययन करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र आपल्याला अतिशय स्पष्टपणे आपण आपल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे एकमेकांशी राहिलं पाहिजे याविषयी सांगत आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला समजून घेतलं पाहिजे. तिच्यावर आलेल्या नवीन जबाबदाऱ्यामुळं कदाचित तिला ताण येत असेल. ताण येतो की नाही येत? विचार करा. जर दिवसभर काम करायचं आहे, एकीकडे बाळाकडे पण लक्ष द्यायचं आहे, आणि रात्रीच्या वेळेला थकलेल्या अवस्थेत काम वगैरे सर्व करून ज्या वेळेस पत्नी झोपण्यासाठी जाते आणि जेमतेम डोळा लागतो, अशा वेळेला बाळाची किरकिर सुरू होते. अशा वेळेला बाळाची काय सुरू होते? किरकिर सुरू होते. आणि विचार करा, दिवसभर काम केलं आहे, रात्री आराम करायची वेळ आहे, आणि त्यामध्ये चांगल्या गार झोपेमध्ये बाळ रडायला लागले, त्याला परत घेऊन बसावं लागतं. बरं, ते किती वेळ रडतं ते पण काही नाही. ते 15 मिनिटं रडतं का ते 2-3 घंटे रडतं का त्याला सकाळपर्यंत घेऊन बसावं लागतं? याचं काही नाही, याचं काही हे नाहीये, हिशोब नाही येतात. म्हणजे सकाळी पण काम करणं आहे सर्व प्रकारचं, त्याच्याबरोबर बाळाकडे सकाळी लक्ष पण देणं आहे आणि रात्री पण लक्ष देणं आहे. मग अशा वेळेला अपुरी झोप होते. आणि अशा अपुऱ्या झोपेमुळं तिच्या जीवनामध्ये आपण पाहतो की ज्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत, बाळाला सांभाळणं आहे. आता बाळाला सांभाळणं म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट समजायची नाही त्या विषयाला घेऊन. बाळाला सांभाळणं म्हणजे हा फार कठीण भाग आहे, फार कठीण भाग आहे. आणि मग ही एक नवीन जबाबदारी तिच्यावरती आली असल्या कारणामुळं कदाचित त्या जबाबदारीला घेऊन ताण पण पडतो, ताण पण पडतो. मग अशा अशा वेळेला काही गोष्टी पतीने समजून घेतल्या पाहिजे. अशा वेळेला काही गोष्टी पतीने समजून घेतल्या पाहिजे. जर बाळ जर रडत आहे, तर अशा वेळेला पतीने आपल्या पत्नीला आराम देण्याकरता त्या बाळाला घेऊन त्याला शांत करणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या वेळेला जर पती जर कामावून जर घरी असेल, तर पत्नीला आराम देण्यासाठी त्या बाळाची त्याने केअर केली पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, पत्नीला आराम दिला पाहिजे. तर अशा अशा प्रकारे एकमेकांच्या संगनमताने तुम्ही तुमच्या परिवारातील प्रत्येक गोष्ट परिवार आनंदी राहील या अनुषंगाने हाताळणं गरजेचं आहे. कदाचित तिचं दमछाक होत असेल किंवा ती खचून जात असेल, असं होतं. फ्रस्ट्रेशन निघतं जबाबदारी हाताळत असताना, चिडचिड होते. कधी कधी
उलटून बोलल्या जातं. कधी कधी म्हणजे नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी आपण पाहतो की होत असतात. मग अशा वेळेला पतीने पत्नीला समजून घेतलं पाहिजे की का होत आहे, कशामुळं. तर लक्ष द्या, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याकरता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये परिपक्व होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून नेहमी जर एखाद्या वैवाहिक सोबत्यावरती जर जास्त जबाबदारी पडत असेल तर ती जबाबदारी वाटून घ्यायचा प्रयत्न करा. जर त्या जबाबदारीमुळं ताण निर्माण होत, तणाव निर्माण होत असेल, दमछाक होत असेल, थकल्यासारखं होत असेल आणि त्यामुळे चिडचिड होत असेल तर ते पण समजून घ्या. वाद होऊ नका. एकमेकांना चुकीचं साबित करायचा प्रयत्न करू नका. एकमेकांना जे आहे ते खाली दाखवण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांचा अपमान करायचा जो आहे तो त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. कारण प्रत्येक गोष्टीच्या माग हा वेळ खर्च झाला, शक्ती खर्च झालेली असते. आणि म्हणून हे समजून घेणं फार गरजेचं. काही काही वेळा कदाचित पत्नी चिडती, पण पतीवर चिडती की नाही चिडत? चिडते पत्नी पतीवरती. हो. म्हणजे विचार करा, एकीकडं स्वयंपाक केला आहे, एकीकडे बाळ रडत आहे, बाळाला काय करत आहे, पत्नी शांत करत आहे. आणि अशा वेळेला पत्नी म्हणतो पाणी आण प्यायला. बरोबर आहे का नाही? अशा वेळेला पती म्हणतो जा पाणी आण प्यायला, हे हे आण, ते आण, मोबाईल आण, हे कर, ते कर. मग अशा वेळेला पत्नी म्हणते तुम्हाला पाय नाही का, तुम्ही जाऊन घ्या ना, तुम्ही जाऊन करा ना. होतं की नाही होत असं परिवारामध्ये? हो हो. होतं ना, चिडचिड होती अशा वेळेला. मग पतीने असं म्हणायचं का तू माझं ऐकत नाही आणि तू मला असं बोललीच कसं, आणि मी तुला सांगितलं तू केलं का नाही? असं पतीकडनं पण होतं. आणि मग विचार करा, अशा गोष्टींचं रूपांतर भांडणात होतं. अशा गोष्टींचं रूपांतर एकमेकांचं मन जे आहे ते दुखवलं जातं. जर चिडली आहे पत्नी तर तेवढं समजदारपणा असलं पाहिजे. चिडली आहे पत्नी तर तेवढं समजदारपणा असणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतं की तुम्ही हे सर्व जे आहे हे तुम्ही धारण करा. काय धारण केलं पाहिजे? प्रीती धारण केली पाहिजे, सहनशीलता धारण केली पाहिजे, समजदारपणा धारण केला पाहिजे. आपण म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सर्व गोष्टी धारण करण्याकरता देवाने आपल्याला काय केलेलं आहे? पवित्र शास्त्रातून सांगितलेलं आहे. आणि पत्नी चिडचिड करते, होते चिडचिड कामामुळं, नवीन जबाबदारीमुळं चिडचिड होते. आणि म्हणून त्या विषयाला घेऊन आर्ग्युमेंट करू नका, वादविवाद करू नका, समजून घ्या. पण अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण त्या चिडचिडला जास्त जे आहे ते फाटे फुटू नये, किंवा त्या चिडचिडमुळं तुमच्यामध्ये मोठा वाद निर्माण होऊ नये. त्या चिडचिडमुळं तुमचं मन जे आहे ते दुखवलं जाऊ नये. कारण बघा, जर एखाद्या पत्नीला जर चिडचिड झाली आहे कामामुळं, नवीन जबाबदारी तिच्यावरती पडली त्यामुळं, तर तुम्ही शांत, पतीने शांत राहायला पाहिजे. पवित्र शास्त्र काय म्हणतं माहिती का? नीतिसूत्रे 16:32 पहा. नीतिसूत्रे 16:32 काढू आपण. नीतिसूत्रे 16:32 काय म्हणतात पहा. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. हा, ज्याला, आत्मसंयम करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय. व्हेरी गुड. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पराक्रम करणाऱ्यापेक्षा. पराक्रम म्हणजे काय? पराक्रम म्हणजे तुम्हाला माहिती का? म्हणजे आपल्या देशातून ज्या वेळेला
इंटरनॅशनल लेवलवरती खिलाडी खेळण्यासाठी जातात, खेळाडू जे आहेत ते खेळण्यासाठी जातात आणि एखादा सोन्याचं पदक घेऊन येतो, तर त्याने फार मोठा पराक्रम केलाय. पण त्या पराक्रम करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही जर कोण श्रेष्ठ आहे ना, तर तो हा व्यक्ती आहे ज्याला लवकर राग येत नाही. पत्नी चिडली, काही इकडून पती पण चिडतो. पत्नी काही बोलली, काही इकडून पती पण काहीतरी बोलून देतो. होतं असं परिवारामध्ये का नाही होत? होतं हो. होतं असं परिवारामध्ये. वचन काय सांगत आहे की ज्याला लवकर राग येत नाही तो, म्हणजे परिवारामध्ये पत्नीने आणि पतीने एकमेकांच्या चिडचिडीमुळं लवकर रागिष्ट होऊन त्याला प्रत्युत्तर देणं, याला बायबल मान्यता देत नाही. पण आज आपण पाहतो की अनेक वैवाहिक जोडप्यांच्या जीवनामध्ये चिडचिड एखाद्या वैवाहिक सोबत्याने केली की दुसरा लगेच प्रत्युत्तर देतो. हिंमतच कशी झाली बोलायची? असं बोललंच कसं? माझं काम ऐकलंच कसं नाही? मला उलटून बोललंच कसं? माझी इज्जत केलीच कशी नाही? मला पण ते झालं कशामुळे? नवीन जबाबदारी पडलीये, घरातले काम आहे, बाळाचा त्रास आहे, बाळाकडे लक्ष देणं आहे, म्हणजे अनेक गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये पतीचं वेगळं आहे, तर त्यामुळे ती चिडचिड होते. तर पतीने समजून घेतलं पाहिजे, पतीने ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तेव्हा प्रत्येक पतीने आपल्या पत्नीच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि तिला आवश्यक तो आधार दिला पाहिजे. आधार दिला पाहिजे पत्नीला. तिच्या भावना समजून घ्या. ती जर एकीकडे आई आहे, तर एकीकडे ती पत्नी पण आहे. जर एकीकडे पत्नी आहे, तर एकीकडे ती सून पण आहे. आणि हे सर्व रोल परिवारामध्ये करत असताना तिचा फारसा वेळ कामामध्ये जातो. तिचा फारसा वेळ नवीन जबाबदारी पडली आहे तिला व्यवस्थित हाताळण्यामध्ये जातो आणि ते सर्व करत असताना ती थकते. ते रोबोट नाहीये. सेल टाकला की लगेच कामाला सुरुवात, असं रोबोट नाहीये. म्हणून तिच्या ज्या भावना आहे ना, त्या भावना परिवारामध्ये पतीने समजून घेतल्या पाहिजेत किंवा इतर परिवारामध्ये इतर जे काही नातेसंबंधातले लोक आहेत त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे आणि तिला आधार दिला पाहिजे, थोडा आराम दिला पाहिजे किंवा तिला तिला काय म्हणतात, तिला थोडीशी ती कामामध्ये मदत केली पाहिजे. तिच्या जबाबदाऱ्या थोड्याफार वाटून घेतल्या पाहिजे. आणि असं जर झालं तर तो परिवार फार मस्त राहील, आनंदी राहील. तो परिवार खूप मस्त राहील तो परिवार. पण असं होत नाही, असं होत नाही. तूच कर सर्व, आम्हाला काही घेत देणं नाही आणि हे झालंच पाहिजे. अशा प्रकारची बॉस केली, अशा प्रकारचे हुकूम आपल्याला परिवारामध्ये पाहायला भेटतं. त्याचं जे रूपांतर आहे ते फ्रस्ट्रेशन मध्ये होतं, वादविवादामध्ये होतं. बघा नीतिसूत्र 14:29 काय म्हणत बघा, नीतिसूत्र 14:29 मध्ये, ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होईल. उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो. हा, उतावळेपणा नकोय. पतीमध्ये पण नको आणि पत्नीमध्ये पण नको. तर पतीमध्ये आणि पत्नी बघायचं आहे देवाला त्यांच्यामध्ये महाबुद्धिमानपणा देवाला त्यांच्यामध्ये बघायचा आहे. आणि तो त्यांच्यामध्ये कसा आहे माहिती का? त्यांना क्रोध येता कामा नये. त्यांना आपल्या सोबत्याने आपल्या बरोबर चिडचिडपणाने बोलला असल्या कारणामुळं त्या चिडचिडपणाला घेऊन आपण उतावळीने त्याच्यावर रागवणं जे आहे ते त्याचं सोल्युशन नाही. आणि म्हणून परिवारात राहत असताना आपण आपल्या रागावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे. एकमेकांसोबत प्रीतीने राहा, सहनशीलता एकमेकांना दाखवा, एकमेकांसोबत दयाळूतेने राहा, एकमेकांसोबत निस्वार्थपणाने राहा.
चिडचिड करू नका. एकमेकांवर भरपूर प्रेम करा, भरपूर एकमेकांना जीव लावा, भरपूर एकमेकांची काळजी घ्या, भरपूर एकमेकांच्या जबाबदाऱ्या वाटून घ्या आणि एकमेकांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या आणि कुटुंब आनंदित ठेवा. कुटुंबाकडे लक्ष द्या. काही प्रश्न आहे, आपण काही प्रश्न, 2 प्रश्न आपण बघणार आहोत. वडील या नात्याने, वडील बाळाची काळजी घेण्यास पत्नीला मदत करा. वडिलांनी बाळाची काळजी घेण्यास पत्नीला मदत करा. अगदी रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत व बाळासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून इतर कामातून वेळ काढा. फिरायला जाऊ नका. जर नवीन बाळ घरात जन्माला आलेला आहे तर बाळाला आणि आईला वेळ द्या. बाळासोबत खेळा, बाळाला सांभाळा, बाळाला घेऊन फिरा, बाळाकडे लक्ष द्या. अगदी रात्रीच्या वेळेला देखील पत्नीला आराम द्या. बाळ रडत असेल त्याच्यासोबत त्याला सांभाळा, त्याला शांत करा, त्याची काळजी घ्या. अशा प्रकारे वडिलांनी आपली जबाबदारी बाळाला सांभाळण्याच्या बाबतीमध्ये दाखवली पाहिजे. पण आताचे जे वडील आहेत, रात्रभर कामून आल्यानंतर लगेच तयारी बियारी केली, चहा बी घेतला की जे निघतात 6 वाजता रात्रीच येतात डायरेक्ट. जेवण बिवण केलं, टीव्ही बघायचं, एखादा पिक्चर मस्तपैकी आवडलं तर, नाहीतर आपला मोबाईल घ्यायचा आणि मस्तपैकी झोपून जायचं. काही जबाबदारी वगैरे कळत नाही आजच्या वैवाहिक जोडप्यांमध्ये वडिलांना, आणि ते हाताळत पण नाही, बरं शिकत पण नाही. बाळाला कसं पकडलं पाहिजे, कसं बाळाचं लंगोट चेंज केलं पाहिजे, कसं बाळाला म्हणजे शांत केलं पाहिजे, ते शिकून घेतलं पाहिजे. आणि पत्नीने देखील त्या गोष्टी पतीला जे आहे ते सहनशीलतेने आणि दयाळूपणाने ते दाखवलं पाहिजे. पत्नीने असं म्हणायला नको पतीला, तुम्हाला येत नाही शांत बसा, तुम्ही असं येत नाही माहिती आहे, पण मग ते शिकवलं पाहिजे पतीला, पत्नीने. असं देखील झालं पाहिजे. त्यानंतर आई या नात्याने आईने काय केलं पाहिजे, पती बाळाची काळजी घेण्याची इच्छा दाखवतो तेव्हा त्याची मदत स्वीकारा. अनेक वेळेला पत्नी म्हणते काही गरज नाही, माझं मी करून घेईल, माझं बाळ आहे मी बघेल त्याला, माझं बाळ आहे मी हे करेल, माझं बाळ. होतं की नाही असं? का नाही होत? परिवारामध्ये पतीची इच्छा असते बाळाला घेऊन खेळायचं, पत्नी म्हणते अजिबात नका, जाऊ दे त्याला हे करा. होतं का असं? सांभाळण्याची इच्छा असते पण पत्नी नाही करत. होतं का असं परिवारामध्ये? चर्च, तुम्ही काहीच बोलत नाही. होतं. तेव्हा त्याची मदत स्वीकारा. बाळाची काळजी घेताना एखादं काम त्याला नीट करता येत नसेल तर त्याची टीका करू नका. कुणाची? पतीची. तुम्हाला पॅन्ट अजून घालता येत नाही, एवढे मोठे झाले, लहान लेकराला अजून पॅन्ट घालता येत नाही, तुम्हाला अजून बाळाला व्यवस्थित पकडता येत नाही, तुम्ही बाळाकडे व्यवस्थित लक्ष देऊ देत नाही. असं होतं का नाही? पत्नी म्हणते की नाही म्हणत? बोलते. नाही म्हणत? म्हणते ना? पत्नी म्हणते, टीका करते पतीची. नंतर पती येत बी नाही बाळाकडे मग तर, कारण त्याला माहित असतं काहीतरी आपण चांगलं करायला गेलं का हे माझी पत्नी नसते मला काय करते, काही ना काही माझ्यावरती टीका करते. म्हणजे बाळाला जर नाही घालता येते पॅन्ट व्यवस्थित किंवा बाळाला जर पकडता येत नाही व्यवस्थित तर टीका करू नका, ते शिकवा. कसं शिकवायचं, ते काम कसे करावे हे प्रेमळपणे आपल्या पतीला समजून सांगा. आणि ते समजून सांगितलं जात नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्ही असेच, तुम्ही तसेच, तुम्हाला मोबाईल बरोबर करता येतं, पकड देतो, तुम्हाला हे बरोबर येतं, तुम्हाला ते बरोबर येतं, असं असं टीका केलं जातं, टाउन मारलं जातं, पती चिडवलं जातं पती. तर असं नाही झालं पाहिजे पती पत्नीमध्ये, असं होतं कामा नये. आणि म्हणून बाळाच्या येण्यामुळं अनेक सारे बदल होतात, बाळाच्या येण्यामुळं. आणि म्हणून समजून घ्या, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांकडे लक्ष द्या. दैवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. पुढच्या भागामध्ये आपण त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण शिकणार आहोत. तुमचे नाते मजबूत करा, हा भाग आपण शिकणार आहोत. आपण आपले डोळे बंद करू आणि